संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज परभणीत भव्य मूक मोर्चा। मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबियांसह मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंग बाप्पा सोनवणे उपस्थित असणार। बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीतून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह दोघे ताब्यात। एसआयटी प्रमुख बसवराज तेलिंगकडून तिघांची कसून चौकशी, सूत्रांची माहिती तर अनेक खुलासे होण्याची मोठी शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास कामाला गती। पत्नी अश्विनी देशमुखांसोबतच्या चर्चेनंतर बंधू धनंजय देशमुखांसोबत सीआयडी आणि एसआयटीची चर्चा। अधिकारी गेल्यामुळे जास्त चर्चा न झाल्याची धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याबद्दल अजित पवारांच्या आमदारांचं अभिनंदन। ही बाब कौतुकास्पद बाब, अशी माणसं राजकारणात हवी। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। नैतिकतेचा विचार ज्यानं त्यानं करावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाजप आमदार अभिमन्यू पवारांचं विधान। धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% झाला पाहिजे। खासदार प्रणिती शिंदे आक्रमक। काँग्रेसच्या काळात राजीनामे मागितले जायचे तेव्हा दिले जायचे। राज्यातलं सरकार अतिशय निगरगट्ट। प्रणिती शिंदेंची टीका। अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मिक कराडचा प्लॅन असावा। कराड पोलीस स्टेशनला आलेल्या गाडीवरून खासदार बजरंग सोनवणेंचा पुन्हा निशाणा। गाडी मालक आरोपींना मदत करत असल्याचाही आरोप। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोरोळींची प्रतिक्रिया। तर अधिवेशनात माझी गाडी नव्हती, दादांच्या ताफ्यातही गाडी नव्हती। मोरोळींची आरोपांवर प्रतिक्रिया। खंडणीतील 50 लाख घेतले आणि उरलेले 1.5 कोटी घेण्यासाठी आकानी माणसं पाठवली। सुरेश धस यांचा मोठा दावा। तर उरलेले 1.5 कोटी घेण्यासाठी आकाने माणसं पाठवली होती, धस यांचा आरोप। वाल्मिक कराडला केज कोर्टाचा दणका। कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी फेटाळली। आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचं सांगत खासगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्याची कराडची मागणी। खासदार बजरंग सोनवणेंनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भेट घेतली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आयोगात तक्रार। मानवाधिकार आयोगानं तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी। एसआयटीनं संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांकडे मृत्यू प्रमाणपत्र सोपवलं। 9 डिसेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याची नोंद। केजच्या दैठणा ग्रामपंचायत हद्दीत मृत्यू झाल्याचा उल्लेख। सदाभाऊ खोत यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। संतोष देशमुखांची हत्या मानवतेला काळीमा फासणारी। भेटीनंतर खोत यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सोळंके यांच्याकडून देशमुख कुटुंबियांना 44 लाखांची मदत। मी जो काही निर्णय घेतलाय तो सर्वांना सांगत बसणार नाही। मला घ्यायचा तो निर्णय मी घेतलाय। योग्य वेळ आल्यावर मी माझा निर्णय सांगेन। नाराजीवर विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळांचं सूचक विधान। छगन भुजबळांचा नायगावात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र। भाषणात भुजबळ फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदार राम कांडगेंच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचा शायरीतून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। छगन भुजबळांनी समता परिषदेचा एखादा पक्ष काढावा, आम्ही त्यांच्यासोबत युती करू। महादेव जानकरांचं वक्तव्य। तर जानकरांनी केलेल्या सूचनेचा विचार करूयात, भुजबळांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरात शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भाजप मंत्र्यांची बैठक घेणार। 18 आणि 19 जानेवारीला मुंबईत 2 दिवस बैठकांचं आयोजन। पुढील 5 वर्षात मंत्र्यांच्या कामासाठी रोडमॅप काय असणार याबाबत चर्चा होणार। अजित पवारांना पुण्यासह बीडचं पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता। बीडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे। आता अजितदादांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य। अजित पवारांकडे चर्चा करेन, तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील। सुनील तटकरेंची बावनकुळेंच्या बीडच्या पालकमंत्री पदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया।
पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय व्हावेत ही अपेक्षा. अजित पवार विकासासाठी आग्रही राहतील अशी अपेक्षा. पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा पालकमंत्रीपदासाठी आग्रही. पालकमंत्री पद मिळालं तर साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा. शंभूराज देसाईंच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळावी. चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी. चंद्रकांत पाटील पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही. सूत्रांची माहिती. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवारांचा दावा. सूत्र. दरम्यान सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटलांची वर्णी लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा. दिव्यांग विकासासाठी काम होत नसल्यानं नाराजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा सोपवला. सुरक्षा काढून टाकण्याचीही विनंती. राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा. माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. राजापूरमधील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य. सत्कारावेळी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार. फडणवीसांनी जिरेटोपाला नमन करत परत केला. ठाण्यानंतर पुण्यात हिंदी मराठी वाद पेटला. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एअरटेल कंपनीच्या टीम लीडरला चोप. हिंदीत बोलण्याची सक्ती करणाऱ्या टीम लीडरला चोप. गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंकडून मराठीचा आग्रह. बैठकीत प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइडला शिंदेंचा आक्षेप. प्रेझेंटेशनची स्लाइड मराठीत का नाही? अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सवाल. जनतेच्या कामासाठी सत्ताधारी पक्षात आलो. नंदकुमार घोडेलेंची प्रतिक्रिया. तर पक्षात सुधारणा झाल्या तर ठीक, पुढे निर्णय घेऊ. जितेंद्र जनावळेंचा सूचक इशारा. महापालिका निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का. माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचा शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत घोडेलेंचा पत्नीसह पक्षप्रवेश. कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे पुत्र अमरीश घाटगे भाजपात जाण्याची तयारीत. 2 दिवसांपूर्वी संजय घाटगेंनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली होती. कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला आज कोर्टात हजर केलं जाणार. साक्षी गवळीच्या वकिलाकडून माघार. मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात घट, पण कमाल तापमानाचा पारा चढाच. सांताक्रूज भागात 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. मुंबईत दूषित पाण्यामुळे रुग्णांमध्ये वाढ. सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती. तर नागरिकांनी पाणी पिताना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक. पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळेत अर्ध्या तासाचा फरक पडणार. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम पावसाळ्याआधी पूर्ण होणार. तर लिंक रोडमध्ये 2 बोगदे आणि 2 पुलांचा समावेश. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस आंब्याची प्रतीक्षा. हवामान बदल आणि कडाक्याच्या थंडीमुळे 70 ते 80% फळधारणा नाहीच.